जय ख्रिस्त फादर. जय ख्रिस्त. आज आपल्यासोबत ख्रिस्त राजा मंदिर माळी घोगरगाव या चर्चचे प्रमुख धर्मगुरू आशिष मस्के हे आहेत. आज स्वर्गवासी जाकीर बाबा यांची 78वी पुण्यतिथी निमित्त आपण दिव्यकृपा यूट्यूब चॅनल या मार्फत आपण त्यांची थोडीशी मुलाखत आणि त्याची काही माहिती आपण घेणार आहोत. तर फादर, आम्हाला या ठिकाणचं आपण महत्त्व आणि फादर जाकीर बाबा यांचा जो कार्यकाळ, त्यांनी केलेलं कार्य आणि तुम्ही करत असलेले कार्य या संदर्भात आमच्या या दिव्यकृपा यूट्यूब चॅनलच्या सर्व महाराष्ट्रातील सदस्याला आपण थोडीशी माहिती द्यावी. सर्वात प्रथमतः सर्वांना जय ख्रिस्त. आणि आज स्वर्गवासी फादर जाकीर बाबा यांची 78वी पुण्यतिथी सोहळा ख्रिस्त राजा मंदिर माळी घोगरगाव ह्या ठिकाणी साजरा होत आहे. त्यानिमित्त सर्वांना आज सणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जाकीर बाबा यांची मध्यस्थी आपल्या सर्वांना लाभो हीच आपल्या सर्वांसाठी सदिच्छा आहे. ख्रिस्त राजा मंदिर माळी घोगरगाव हे औरंगाबाद धर्मप्रांतातील एक ऐतिहासिक पॅरिश आहे. सर्वात जुनं पॅरिश म्हटलं तरी चालेल, कारण ह्या ठिकाणी स्वर्गवासी फादर मरियन थॉमस हे जे मूळ गाव हिंगोलीचे आहेत, यांनी 1892 ते 1896 ह्या ठिकाणी वस्ती केली आणि ह्या धर्मग्रामाची निर्मिती केली. त्यानंतर स्वर्गवासी फादर जाकीर बाबा, गुरियन जाकीर बाबा हे फ्रान्सवरून ह्या ठिकाणी आले आणि 1896 ते 1815 त्यानंतर 1929 ते 1947 एवढा कार्यकाळ त्यांनी ह्या ठिकाणी घालवलेला आहे. स्वर्गवासी फादर जाकीर बाबा हे मूळतः MSFS संस्थेचे धर्मगुरू आहेत. ते ह्या ठिकाणी आलेत आणि ह्या ठिकाणी येऊन त्यांनी ख्रिस्ताची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. या ठिकाणी येऊन त्यांनी धर्मग्राम जो आधीपासून सुरू झालेला होता तो फक्त पुढं चालवलेला नाही, तर बऱ्याचशा लोकांना त्यांनी बाप्तिस्मे दिले. चर्च जे अतिशय भव्य आणि दिव्य ह्या ठिकाणी आहे त्याची बांधणी स्वतः फादर जाकीर बाबांनी केलेली आहे. शाळेची निर्मिती त्यांनी ह्या ठिकाणी केली. हॉस्टेल सुरू केलं. होली क्रॉस संघाच्या सिस्टरांना ते ह्या ठिकाणी घेऊन आलेत. शेती त्यांनी ह्या ठिकाणी विकत घेतली आणि अशा प्रकारे या धर्मग्रामाचा विकास स्वर्गवासी फादर जाकीर बाबांनी या ठिकाणी केलेला आहे. त्या काळात फ्रान्स शहरातून ते ह्या ठिकाणी आलेत. एका वेगळ्या देशातून ते ह्या ठिकाणी आलेत आणि लोकांची भाषा, लोकांची संस्कृती त्यांनी स्वीकारली. फक्त स्वीकारलीच नाही तर ते सगळं शिकून त्यांनी लोकांना ख्रिस्त दिलेला आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतो ह्या धर्मग्रामाचा विस्तार बराच झालेला आहे आणि या धर्मग्रामातून बऱ्याच लोकांनी ख्रिस्त पुढं नेलेला आहे. प्रिय भाविकांनो, स्वर्गवासी फादर जाकीर बाबा यांचं वैशिष्ट्य जर सांगायचं जर मनात आणलं तर आपल्या लक्षात येईल की स्वर्गवासी फादर जाकीर बाबा यांनी जो काळ ह्या ठिकाणी घालवला, त्यांच्या दीर्घ सेवेतून शाळा, शैक्षणिक कार्य आणि धर्मग्रामाची निर्मिती, त्यातून धर्मसेवेची जे कार्य घडून आलं ते अतिशय महान होतं. आणि त्यांच्या मरणानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांना ह्याच ठिकाणी पुरलेलं आहे. त्यांची जी कबर आहे त्या ठिकाणी तर भाविक जे सुरुवातीपासून फादर जाकीर बाबांच्या जवळ होते, त्यांच्या मरणानंतर त्यांच्या कबरेजवळ येऊन बसायचे. आणि असे जुने लोक सांगतात की जे भाविक फादर जाकीर बाबांची आठवण आल्यानंतर त्यांच्या कबरेजवळ येऊन बसायचे, त्यांच्या कबरेजवळची माती ते हळूहळू घेऊ लागले आणि काही भाविक सेवन करू लागले, काही भाविक अंगाला लावू लागले. आणि भाविकांना अनुभव आला की त्या कबरेजवळच्या मातीनं भाविकांच्या विविध अडचणी, समस्या दूर होत आहेत. विशेष करून ज्या शारीरिक वेदना होत्या, शारीरिक आजार होते, ते सर्व दूर होऊ लागले आणि लोकांना एक आगळा वेगळा परमेश्वराचा अनुभव येऊ लागला. आणि त्यातूनच लोकांनी
धर्मगुरूंना सांगितलं की आम्हाला स्वर्गवासी फादर जाकीर बाबा यांच्या कबरेजवळची माती खाऊन आमच्या शारीरिक वेदना दूर होत आहेत आणि आम्ही बरे होत आहोत, आम्हाला चांगलं आरोग्य मिळत आहे. फक्त तेवढंच नाही तर बऱ्याचशा लोकांनी कालांतरानं जाकीर बाबांच्या नावानं नवस केले आणि त्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत. बऱ्याचशा स्त्रियांना मूलबाळ होत नव्हती, परंतु ह्या ठिकाणी येऊन त्यांनी प्रार्थना केली, जाकीर बाबांचा नवस केला आणि त्यांना मुलंबाळं झालेली आहेत, अशी लोक आम्हाला साक्ष देत आहेत. आता मी ह्या ठिकाणी कार्यरत आहे जवळजवळ 8 वर्षापासून आणि मी स्वतः ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. 2-3 केसेस अशा आहेत की भाविक जे कॅन्सरसारख्या आजाराने पीडित होते त्यांनी मला त्यांचे डॉक्टरचे रिपोर्ट्स वगैरे दाखवले, परंतु इथं येऊन त्यांनी नवस केले, प्रार्थना केली, ती माती खाल्ली आणि पूर्णतः त्यांचा कॅन्सर 2-3 महिन्याच्या आत बरा झालेला आहे. आणि भाविकांना हा अनुभव आलेला आहे, त्यांनी याची साक्ष ह्या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. तर यातूनच समजतं आहे की स्वर्गवासी फादर जाकीर बाबा यांचं कार्य हे वाया गेलेलं नाही, ते फलरूप झालेलं आहे आणि त्यांच्या मध्यस्थीद्वारे, त्यांच्या प्रार्थनेद्वारे भाविकांना परमेश्वराची कृपा आज मिळत आहे. आणि म्हणून हजारो लोकांसाठी स्वर्गवासी फादर जाकीर बाबा हे सर्वसाधारण धर्मगुरू नाहीत, तर ते संत झालेले आहेत. लोकांच्या मनात ते संत आहेत आणि म्हणूनच आज ह्या ठिकाणी स्वर्गवासी फादर जाकीर बाबा यांचा 78वा पुण्यतिथी सोहळा साजरा करीत असताना भाविकांचा ओढा आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक ह्या ठिकाणी येतात आणि फादर जाकीर बाबा यांचा गौरव करतात, त्यांची मध्यस्थी साधून घेण्याचा प्रयत्न करतात. आजही ह्या ठिकाणी 78वी पुण्यतिथी सोहळा साजरा होत असताना भाविक येणार आहेत आणि नक्कीच मोठ्या आनंदाने परमेश्वराचा गौरव होणार आहे. फादर जाकीर बाबांची मध्यस्थी भाविकांना लाभणार आहे. खरोखर फादर तुमचे विशेष आभार. जाकीर बाबाविषयी या ठिकाणी तुम्ही जी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे, दिव्य कृपा यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना, त्याचसोबतच फादर येथे आपण वेलंकणी मातेची आपण यात्रा या ठिकाणी साजरी करीत असतो. तर ही साधारण किती वर्षापासून आपण ही यात्रा साजरी करत आहोत? ही जवळजवळ 18 ते 19 वर्षापासून ही यात्रा या ठिकाणी सुरू आहे. आणि रेव्हरंड फादर स्टीफन अल्मेडा जे ह्या ठिकाणी स्थानिक धर्मगुरू होते, त्यांच्या नेतृत्वाखाली वेलंकणी मातेचं तीर्थस्थान ह्या ठिकाणी बांधलं गेलं आणि तेव्हापासून ती यात्रा ह्या ठिकाणी सुरू झाली आणि मोठ्या संख्येनं भाविक त्या यात्रेसाठी सुद्धा येतात. आणि फक्त वेलंकणी माता नाही तर जाकीर बाबांची सुद्धा लोकांना आस्था आहे अगदी सुरुवातीपासून. कारण ह्या ठिकाणी बोर्डिंगला त्या काळात जे मुलं ह्या ठिकाणी शिकून गेलेत ते आज सेटल झालेले आहेत. पुणे, मुंबई, नगर, औरंगाबाद अशा शहरामध्ये ते सेटल झालेले आहेत आणि वेल टू डू आहेत. आणि त्यांना पूर्ण खात्री आहे की आपल्याला जे सुरुवातीपासून जे शिक्षण मिळालेलं आहे ते बाळकडू मिळालेलं आहे ते इथं आहे. आणि जाकीर बाबांची कृपा आहे, त्यांनी दिलेली सेवा आहे, त्याच्यामुळं ते आज घडलेले आहेत. आणि त्यांच्या गौरवासाठी ते यात्रेनिमित्त म्हणा किंवा आज पुण्यतिथीनिमित्त म्हणा या ठिकाणी येत असतात. अच्छा फादर, आता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलद्वारे या गोष्टीची माहिती होणार आहे, तर इतर ठिकाणचे भाविक या ठिकाणी येण्यासाठी आपला कृपया येथील पत्ता आणि मार्ग आपण सांगावा. तर हे माळी घोगरगाव हे वैजापूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे. वैजापूर तालुका आहे आणि गंगापूर तालुका आहे. मध्ये सेंटरमध्ये हे माळी घोगरगाव आहे. आणि महालगाव ह्या ठिकाणी शुगर फॅक्टरी सध्या सुरू झालेली आहे. त्या शुगर फॅक्टरीच्या जवळच आपली वेलंकणी मातेच्या नावानं एक मोठी कमान आहे. त्या कमानीतून आपण हायवेमधून आतमध्ये शिरलं की सरळ एक 10 किलोमीटर अंतर आहे. तो प्रवास सलग आपण केला की संत जोसेफ शाळा, माळी घोगरगाव किंवा वेलंकणी मातेचं तीर्थस्थान किंवा ख्रिस्त राजा मंदिर माळी घोगरगाव या ठिकाणी आपण येऊ शकतो. मुंबईची माणसं जर यायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने? मुंबईचे माणसं जर यायचे असले, जर त्यांना ट्रेनने यायचं असेल तर वैजापूर रोटेगाव ह्या ठिकाणी ट्रेन येते. तिथून वैजापूरला त्यांनी उतरायचं आणि सरळ महालगावपर्यंत यायचं. शुगर फॅक्टरी, साखर कारखाना, तिथून आले का त्यांना मोठी कमान दिसते हायवेवरती, वेलंकणी माता तीर्थस्थान माळी घोगरगाव. तिथून आतमध्ये शिरायचं. 10 किलोमीटरचा प्रवास आहे. सरळ आतमध्ये चांगला रस्ता आहे.
सरळ ते आले 10 किलोमीटरपर्यंत तर बरोबर इथं पोहोचतात. अच्छा, धन्यवाद फादर. आज Thank you. वेळात वेळ Thank you. काढून तुम्ही आम्हाला ही you. थोडीशी मुलाखत दिली आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा Thank या you. गोष्टीची माहिती दिली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि या 78व्या स्वर्गीय फादर जाकीर बाबा यांना लवकरच संत घोषित करावं आणि त्यांचे कार्य तुम्ही खरोखर इथून पुढेही चालू ठेवलेलं आहे. तुम्हाला आज या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा एक देतो. निरोप घेण्याआधी मी फक्त भाविकांना एक नम्रतेचं आवाहन करू इच्छितो की ह्या ठिकाणी स्वर्गवासी फादर जाकीर बाबा यांची ही पुण्यभूमी आहे. त्यांनी कार्य केलेलं आहे आणि भाविकांना त्याचा लाभ होत आहे. ज्या भाविकांना माहीत नाही त्या भाविकांना मी सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी या आणि फादर जाकीर बाबा यांच्या मध्यस्थीचा लाभ घ्या. कारण जे भाविक येतात ते निराश होऊन कधीच गेलेले नाही. इथून परमेश्वराचा आगळा वेगळा अनुभव त्यांना आलेला आहे. इतर भाविकांना सुद्धा माझं आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही या, प्रार्थना करा, विश्वासानं या. विश्वासानं आले की परमेश्वर भरपूर तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून परत एकदा तुमचे आभार मानतो. जय ख्रिस्त. धन्यवाद. स्वर्गातील बापा, पावन पावन नाम तुझे गावे, राज तुझे यावे. हे स्वर्गातील बापा, पावन पावन नाम तुझे गावे, राज तुझे यावे. नाम तुझे गावे. हे स्वर्गातील बापा, पावन पावन नाम तुझे गावे, राज तुझे यावे. हे स्वर्गातील बापा, पावन पावन नाम तुझे गावे, राज तुझे यावे. भाकर प्रति जीवनाची, दे दे आम्हा तुझ्या लेकरा. भाकर प्रति जीवनाची, दे दे आम्हा तुझ्या लेकरा. दे दे आम्हा तुझ्या लेकरा. हे स्वर्गातील बापा, पावन पावन नाम तुझे गावे, राज तुझे यावे. हे स्वर्गातील बापा, पावन पावन नाम तुझे गावे, राज तुझे यावे.
नाम तुझे गावे हे स्वर्गातील बापा पावन पावन नाम तुझे गावे राज्य तुझे यावे कर क्षमा तू आम्हा पातकांची करतो क्षमा आम्ही अपराध्यांची कर क्षमा तू आम्हा पातकांची करतो क्षमा आम्ही अपराध्यांची करतो क्षमा आम्ही अपराध्यांची हे स्वर्गातील बापा पावन पावन नाम तुझे जाकीर बाबा यांच्या कबरेला आता आशीर्वाद दिला जाईल. रेव्हरंड फादर इंग्रजी श्रीसागर प्रार्थना म्हणतील आणि आपण सर्वजण हात जोडून मोठ्या भक्तिभावाने या प्रार्थनेत सहभागी होऊया. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्गीय फादर जाकीर यांना संत पद प्राप्तीसाठी आपण येथे मोठ्या भक्तीने समजावं आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक दैवी चमत्कार केले. त्याचा अनुभव आम्हा सर्वांना यावा व संत पदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारावे म्हणून त्या देवाकडे आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. फादर जाकीर यांनी मिशन स्थानात प्रभू ख्रिस्ताच्या सुवार्तेचे बीज पेरले आहे. प्रत्येकाने आदर्श ख्रिस्ती जीवनाद्वारे सुवार्तेची साक्ष द्यावी म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. औरंगाबाद धर्म प्रांतातील स्वर्गवासी झालेले बिशप डॉमिनिक अपिले, बिशप इग्लेसियस डिकना, बिशप सिल्वेस्टर मंचेरो यांनी धर्म प्रांताच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांना स्वर्गीय आनंद प्राप्त व्हावा म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. औरंगाबाद धर्म प्रांतातील स्वर्गवासी झालेले धर्मगुरू फादर जाकीर बाबा, फादर जोसेफ मंचेरो, फादर फ्रान्सिस गायकवाड, फादर जोसेफ बनसोडे, फादर वी.सी. कामत, फादर जॉन शिंगारे, फादर थॉमस शिंगारे, फादर पी.बी. जोसेफ, फादर जॉर्ज कोरियर, फादर इग्नेशियस पंडित, फादर दीपक पिंपळ यांना चिरकाल शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ती धर्म प्रचारासाठी औरंगाबाद धर्म प्रांतातील स्वर्गवासी झालेले सर्व धर्मभगिनी, धर्मबंधू, धर्म प्रचारक, गुरुजन व भाविक यांना शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले निवृत्त बिशप एविन कोलासो यांना तसेच जे धर्मगुरू व बिशप अँड्रोस सेवेरो यांना तसेच जे धर्मगुरू, धर्मभगिनी व भाविक यांना शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य प्रदान करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत पद प्राप्तीसाठी फादर जाकीर यांना देवाचा सेवक म्हणून परम गुरु स्वामींनी योग्य वेळी घोषित करण्यास परमेश्वरी कृपा प्राप्त व्हावी व अद्भुत चमत्कारातून परम गुरुकडून फादर जाकीर यांना संत पद बहाल व्हावे. तोसुदील आम्हा औरंगाबाद धर्म प्रांतातील सर्वांना लवकरात लवकर प्राप्त व्हावा अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. रेव्हरंड फादर संजय रुपेकर आता दुपारती करतील.
आपल्या सर्वांच्या वतीने आता फादर अँथोनी पाटोळे हे जाकीर बाबांना हार घालतील. जोरदार टाळ्या वाजवूया आपला फादर जाकीर बाबा यांचा सन्मान होत आहे. स्वामी आता आपण प्रार्थना करूया. हे प्रभू पिता इथे हजर असलेल्या कुटुंब यांच्यावर तुझा आशीर्वाद असतो. तसेच ख्रिस्तराजाचे जे देवमंदिर नूतनी करण्यात आलेले आहे त्याच्यावर देखील तुझा आशीर्वाद असतो. ते वस्ती करणाऱ्यांना पवित्र आत्म्याचे दान मिळो. त्यांना परोपकारी कार्याद्वारे व तुझ्या कृपादानामुळे त्यांना आशीर्वाद दे. या देवमंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांना तुझ्या प्रेमाचे अनुभव आले आणि शांतीचे अस्तित्व जाणवे असे कर. ही विनंती आपण प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Oh
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतराळी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे, म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, धैर्याने मी पापे केले आहे. माझा अपराध, माझा पाप मोठा अपराध. म्हणून येथे कुमारी पवित्र मर्या सर्व विरुद्ध संतयांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. माझे पापे पुण्य माझे अर्पितो मी तुझ्या करणी. प्रभू येशू माझ्या देवा जाऊ तुझे सोडून तुझा. प्रभू येशू माझ्या देवा जाऊ तुझे सोडून तुझा. काळ हा विशेष काळ आहे आणि या कालावधीत आपण वेगवेगळ्या वचने ऐकतो. खास करून प्रेषितांची कृत्ये हे वाचन आपल्याला पास्क काळामध्ये जास्त वाचलेलं आपल्या कानीस पडत असते. प्रेषिताचं कार्य येशूच्या पुनरुत्थानानंतर सुरुवात झाली. त्यांचं कार्य एकच होतं की प्रभू येशूची जी सुवार्ता आहे ती पसरावी, इतरांना येशूविषयी माहिती देणं हे त्यांचं एक प्रकारचं फक्त हेतू होता. येशूने माझ्या जीवनामध्ये जे केलेलं आहे त्याची जाणीव आपण इतरांना द्यावी म्हणून ते झटत असत. संत पौलला अनुभव झाला, त्याला अक्षरशः परमेश्वराचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर त्याने संपूर्ण आपलं जीवन बदललं. संत थॉमसला परमेश्वराचं दर्शन झालं आणि त्याने नंतर आपलं जीवन बदललं. अविश्वासी होता तो आणि त्याच्यानंतर तो विश्वासी झाला आणि सुवार्ता पसरवायचं काम त्यांनी केलं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा जाकीर बाबा या ठिकाणी आले होते त्यावेळेला कदाचित तिथं काहीच नव्हतं, राहण्यासाठी जागा नव्हती आणि इथं त्याने कार्य या संपूर्ण डायसिस मध्ये सुरुवात त्यांनी केली. अर्थात भाषा येत नसूनही त्याने सुरुवात केली. म्हणजे त्यावेळेला त्याची भाषा कोणती होती? कदाचित ते फ्रान्समध्ये होते तर ते फ्रेंच बोलायचे, इटालियन बोलत असेल, लॅटिन बोलत असेल. परंतु एक भाषा जी सगळ्यांना कळते, लहाना ते मोठ्यापर्यंत, ती भाषा म्हणजे प्रेमाची भाषा. मूल जेव्हा जन्मास येते, आईच्या हृदयात असते, त्या आईच्या उदरातच असताना ही भाषा ती शिकत असते आणि जन्मताच आई बाळाची भाषा समजते आणि बाळ आईची भाषा समजते.
कारण आईमध्ये असते प्रेमाची भाषा, आणि ही भाषा ती बोलत असताना आपल्या मुलांबरोबर मुलांना कळतं, आणि मुलांची भाषा देखील आईला कळते. जेव्हा एखादी मूल, लहान मूल रडतं, तर आईला कळतं की त्याला भूक लागलेली आहे, की कुठेतरी त्याला दुखत आहे, आणि त्याप्रमाणे ती तिला, त्या मुलाला दूध देते, दूध पाजते, किंवा काहीतरी औषध देते, ग्राईप वॉटर देते. तर ही भाषा जी आहे, या भाषेला भाषा नाही, प्रेमाची भाषा बोलणं म्हणजेच प्रभूचं सुवार्ता इतरांना देणं. या जगात माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण खूप काय करत असतो, परंतु एकच भाषेचा वापर आपण करत नाही, ती म्हणजे प्रेमाची भाषा. आणि ही प्रेमाची भाषेची गरज आहे, कारण आजकालच्या या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रेमाविषयी बोलत असतो, पण प्रेमाचं कार्य मात्र करत नाही. म्हणजे एका ठिकाणी आपण प्रेमाची भाषा बोलतो आणि दुसऱ्या ठिकाणी आमचं कार्य वेगळंच असतं, आणि म्हणून तिकडे कुठेतरी लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो की खरं म्हणजे काय, ही भाषा खरी की त्याची वागणूक खरी. आपण कोणतं घेतलं पाहिजे, भाषा बोलणं घेतलं पाहिजे की त्या व्यक्तीचं कर्तव्य काय आहे, कार्य काय आहे, त्याला पाहून आपण केलं पाहिजे. अशा प्रकारची द्विधा माणसामध्ये निर्माण होत असते, आणि म्हणून माणूस प्रेमाला विसरत असतो, आणि ही भाषा चालते म्हणून त्याचा वापर केला जातो. घोड्याला जर आपण चाबुकीने मारलं नाही, घोडा चालत नाही, म्हणून तो चालक जो आहे चाबूकचा वापर करत असतो. प्रेमाची भाषा चालते माझ्या प्रिय बंधूंनी बघितलं, परंतु आमच्यामध्ये हे बिंबवलेलं आहे की प्रेमाची भाषा लोकांना कळत नाही, म्हणून त्यांना आपण चाबुकाचा मार दिला पाहिजे, आणि अशा प्रकारे ह्या भाषेचा वापर आपण करतो. मोठ्याने आपण बोललो, ओरडलो, ते मुलं व्यवस्थित चालतील असा आपला विश्वास असतो, आणि ती भाषाच आपण उपयोग करत असतो. आणि काळांतरी ही भाषा वापरल्यानंतर हीच खरी भाषा आहे म्हणून आपल्याला जाणवते, आणि आपल्यामध्ये आपण तीच भाषेचा वापर करत असतो. आपण शिव्यागाळ देत असतो, कारण समोरचे व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलतात, आपण पण चटकन त्यांना जबाब देतो त्याच भाषेने, जी भाषा त्यांनी वापरलेली आहे, तर तीच भाषेचा आपण उपयोग करतो, कारण आपण पण त्याच लेवलमध्ये जातो. जी व्यक्ती म्हणजे समोर काहीतरी बोलत आहे तीच भाषा मी वापरतो, म्हणजेच आपण पण त्याच पातळीवर, खालच्या पातळीवर जाऊन आपण बोलत असतो. जॅकेल बाबांनी जी भाषा इथे वापरली ती प्रेमाची भाषा, त्याला भाषा योग्य होती, आणि नंतर ते 3 वर्षानंतर कार्य करून परत गेल्यानंतर भाषा शिकून आले, आणि मराठी भाषेचा उपयोग त्यांनी केला. पण त्याच्या अगोदर जी भाषा त्याला माहित होती ती प्रेमाची भाषा माझा मित्र, आणि प्रेमाची भाषा ही मतप्रमाणे आहे. जेव्हा आपण मधाचा वापर करतो, आपल्या जिभेला गोड वाटत असतं, आणि हे गोड शब्द आपल्या तोंडातून आले तर लोक आकर्षित होतात, लोक येतात. आज तुम्ही आला कारण तुमच्यामध्ये एक भावना आहे, जाकीर बाबाविषयी तुमची एक भावना आहे, आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे या आपल्या डायसिस मध्ये, ते कार्य लोकांना माहित आहे, आणि म्हणून तुम्ही देवाला धन्यवाद देण्यासाठी इथे आलात. आणि जाकीर बाबाचं आठवण आपण करत असताना 78 वर्ष झाले ते मरण पावले, तरी देखील त्याची आजही आपण आठवण काढत असतो. काही जे वयस्क लोक असतील ते आम्हाशी बोलत असताना म्हणतात की आम्ही त्यांच्याबरोबर कार्य केलेलं आहे, आम्ही त्यांच्याबरोबर राहिलेलो आहोत, आणि अशा प्रकारे त्यांच्या ज्या गोष्टी जेव्हा आपल्या काळीस पडतात तर आपल्याला कळून चुकते की ही भाषा त्यांनी वापरलेली होती, ही भाषा जणू काय आणि प्रेमाची भाषा वापरून लोकांना आकर्षित केलं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
प्रेषिताचे कृत्य तसेच आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणी फक्त येशूची भाषा जी होती, प्रेमाची भाषा, म्हणजे आपलं जीवन इतरांना देणं, हे महत्व त्यांनी समजलं. आणि प्रेम म्हणजे सॅक्रिफाईस, आपण आपला त्याग केला पाहिजे आणि इतरांसाठी आपलं जीवन आपण अर्पण केलं पाहिजे. प्रभू येशूसाठी आपलं जीवन असलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने आपण चाललं पाहिजे. मी नुकताच मँगलोर या ठिकाणी गेलो होतो आणि तेथे एक फादर होते आणि मी लोकांना त्यांच्याविषयी अशीच बोलत असताना ते म्हणाले की हे जे फादर आहेत ते फार शांत स्वभावाचे, त्यांना राग मुळीच येत नाही. आपला राग येतो नाही, राग केव्हा येतो माणसाला, लहान मुलं मस्त आपण चिडतो नाही का, रागवतो, राग चटकन आपल्याला येत असत आणि ही रागाची भावना ह्याला येतच नव्हती. समाधानाने सगळं कार्य करायचं. समोरचा माणूस कितीही उद्धटपणे वागला तरी तो शांतपणे त्यांचं ऐकायचं आणि नंतर सांगायचं तुमचं झालं का हो, तुमचं बोलून झालं का. प्रतिक्रिया त्याच्यावर काहीच दिसून येत नव्हती. आणि त्यांना मी विचारलं तुला असं स्वभाव कसा आहे, तो म्हणत असेल, ते म्हणाले मला म्हटलं की एखादी व्यक्ती जेव्हा रागवते आणि आम्ही सुद्धा त्याच्यावर रागवलं, विजयी त्या व्यक्तीचं झालेला आहे. तुमची काही चूक नाही. त्याने व्यक्त केलेला राग जो आहे तुमच्यापर्यंत तुम्ही येऊ देऊ नका, ते तिकडेच थांबवा. म्हणजे ही जी प्रतिक्रिया आहे ती थांबवली जाते, कुठेतरी थांबणार आहे. नाहीतर आपण जर रागवलं आणि समोरची व्यक्ती रागवली, आमच्यामध्ये आणखी नाद झाला, आपण घरी गेलो, घरी गेल्यानंतर ताबडतोब इतरांच्यावर आपण रागवतो, तर आपण काय पसरत असतो की देवाची प्रीती की सैतानाचा राग, हा विचार आपल्या मनामध्ये आणला पाहिजे. तर आपण कोणाची घोषणा करत असतो, सैतानाची सैतानाला आपण प्रभुत्व देत असतो. कारण ह्या व्यक्तीने मला काय सांगितलं आहे, मी त्याच परीने चिडतो, रागवतो आणि सुवर्त न पसरवता राग आपण पसरवतो. म्हणजे आपली बंधू आणि भगिनींनो, आज आपण प्रार्थना करूया की परमेश्वराची प्रीती जी देवाने आम्हाला दिलेली आहे ती प्रीती आपण इतरांना देऊ. कठीण आहे परंतु आपण हे करू शकतो. आणि हे केव्हा होते, जेव्हा आपण आपला विश्वास परमेश्वरावर दृढ असतो, परमेश्वराची प्रीती आमच्यामध्ये असते आणि आपण सातत्यपणे परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो. तर आपण प्रार्थना करूया. कोणत्याही वेळेला कसंही असो कोणी, मी माझा राग कंट्रोलमध्ये आणणार. कारण कंट्रोलमध्ये स्विच माझ्याकडे आहे, समोरच्या व्यक्तीकडे नाही आहे, आजूबाजूच्या परिसरात नाही आहे. ते माझ्यावर अवलंबून आहे, मी कसा कंट्रोल करू शकतो. आज थोडा वेळ आपण शांत राहूया आणि परमेश्वर पित्याकडे हीच प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या तोंडातून जे शब्द निघतील ते प्रेमाचे असावे. पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा तो माणूस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा घालतो.
जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःखभोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व प्रसंगाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्याची सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि देव आमचे पोप, फ्रँसिस पिंटो आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. या जगातून तू तुझ्याकडे बोलून घेतलेल्या फादर जॅकियर बाबा यांची तू या तुझ्या सेवकाची आठवण कर. ज्याप्रमाणे ते तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाले आहे, त्याचप्रमाणे त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रास घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण केले, त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगाने ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केली आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना मी तुझा पुत्र प्रभू येशू याच्याद्वारे करतो. आमेन. पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ तुझ्या तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा करते
प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं, प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं। हर पल पूजन की, तेरे दर्शन की, हर पल पूजन की, तेरे दर्शन की कामना करते हैं, कामना करते हैं, कामना करते हैं, वंदना करते हैं, प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं। हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य। हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावी इतकी माझी योग्यता नाही, परंतु शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा झाला आहे। त्या दृष्टीने पहा, प्रभाचा दिव्य रहस्यामुळे आम्हाला पुनरुत्थानाचा अविनाशी वैभवाचे वरदान दे। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो, आमेन। ख्रिस्ताच्या शांतीने जा। तुम्हाला पाठवून धर्मग्रंथ